गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हॅलो युट्यूब, नमस्कार मंडळी आणि कसं काय मुंबईकर. तर मित्रांनो, आज परत सेम शिफ्टला चाललोय आपण आणि टायमिंग सुद्धा सेम आहे. 1:07 झालेले आहेत. जास्त काही नाही बोलणार. बघूया आज ऑन रोड काय आपल्याला पाहायला भेटतंय आणि काय नाही. सो भेटूया पुन्हा डायरेक्ट हायवेला की बघूया. काही पाहायला भेटतंय किंवा काय, कारण का काल ऍक्च्युली व्हिडिओ काढायचा होता पण काल राहून गेला मित्रांनो. नाही इकडे नाही, इकडे बंद आहे सगळं, पुढून जावं लागेल. फ्रेमिंग थोडीशी सेल्फीची वाकडी आहे, फेस कॅमची वाकडी आहे. स्ट्रेट करावी लागेल मे बी. बघूया, त्याला सुद्धा काम करावं लागेल पण ठीक आहे. आता केवढा एरिया कव्हर होतोय किंवा नाही होत माहित नाहीये, कारण का आपण प्रॉपर दिसतोय त्याच्यात. बाकी बॅक एरिया बघायला लागेल मला किती कव्हर होतोय, त्याच्यावरती डिपेंड आहे की स्टिक आपली बरोबर आहे की नाही. थोडीशी वाकडी आहे म्हणजे अजून किती सेकंद आहेत माहित नाही, बघावं लागते. अजूनपर्यंत तरी, आणि आपण पोचलो आहोत अंधेरीला मित्रांनो. कॅमेरे गरम झालेले आहेत तरी पण चालू आहेत. बघूया कधीपर्यंत चालू राहतात कधीपर्यंत नाही ते. परत ट्रॅफिक. हो हो हो, तिथे झालेला आहे मित्रांनो लाईव्ह ऍक्सिडेंट आणि दोघे घसरून पडलेले आहेत. चल रे माकडा, येडा. मध्येच येऊन थांबल्या. ट्रॅफिक मध्ये अजून ट्रॅफिक. तर ऍक्सिडेंट तुम्ही बघितलंच असेल मित्रांनो. काही घाई नाही आपल्याला, 1:30 वाजलेत, आपण पोचलो आहोत आता. हे बघा हे बघा, नाही सिग्नल नाही काय ह्याची. चला पुढे जाऊन दे जरा मला, मग दाखवतो ह्याला.
मस्त चाललाय तो, काही फरक नाही झाला. बेशरम हो का. मागे पुढे कोणाच बघत नाही, चाललं आपलं. तर मित्रांनो, नुकतीच आता कसं जवळ आलो आपण, त्याच्यामुळे एक गोष्ट शेअर करायची राहिलेली, आणि जेव्हा एंड करायचा येतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी आठवतात मित्रांनो. हा चालू. हा, तर गोष्ट अशी होती मित्रांनो, आताच रिसेंट मध्ये एक गोष्ट समोर आली TCS ची, टाटा कन्सल्टन्सी, आणि खूप चुकीचं झालेलं आहे मित्रांनो. त्याच्यात एक 7 लोकांना त्यांनी 7 लोक एम्प्लॉई आणि HR मध्ये एक लेडी, पण मला कळत नाही लेडी असताना ह्या लोकांना एका लेडीजची दुसऱ्या लेडीज बद्दल काही वाटत नाही किंवा काही नाही. हे सगळं होतंय, कळतंय, त्यांच्या कानावर पण येत आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचतंय सुद्धा. तरी पण हे लोक विचार करत नाही की वाईट परिस्थिती आहे मित्रांनो, वाईट परिस्थिती आहे. धर्मांना घेऊन खूप वाईट परिस्थिती आहे. मी धर्माबद्दल बोलायचंच नाही मला, पण ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आणि तुमचा धर्म तुमच्याकडे ठेवा. म्हणजे काय गरज आहे तुम्हाला की धर्मांतर करण्यासाठी एवढे एफर्ट लावता तुम्ही? खूप मोठी गोष्ट आहे त्याच्या मागे, पण काय गरज आहे? ज्याला पाहिजे तो धर्म स्वीकारेल, ज्याला नाही पाहिजे तो नाही स्वीकारणार. तर मित्रांनो, केरला स्टोरी फर्स्ट पाहिली असेल तुम्ही, केरला स्टोरी सेकंड सुद्धा पाहिलेली असेल. आता मे बी ही केरला स्टोरी 3 बोलू शकतो आपण, कारण का सेम पॅटर्न, सेम सिच्युएशन सगळं, पण रेप्युटेड कंपनीची वाट लावली तुम्ही लोकांनी, बाकी काय नाही. म्हणजे जिथे भेटेल तिकडे तुम्ही तुमचा धंदा खोलून बसता. खूप लोकांबरोबर झालं असेल, पण खूप लोकांची तोंड बंद असतात मित्रांनो. आणि मे बी बाहेर येत नाही कारण का त्यांची रेप्युटेशन, त्यांची आबरू किंवा घरातलं प्रेशर, त्याच्यामुळे सुद्धा हे केसेस खूप सारे असतील, पण ते ह्याच गोष्टींमुळे बाहेर येत नाही. आणि हे लोक ह्याच गोष्टींचा फायदा उचलून धर्मांचे विल्हेवाट लावतात. माझं म्हणणं असं आहे की जर तुमचा धर्म तेवढा सुंदर आहे तर तुम्ही जबरदस्ती लोकांना का धर्मांतर करायला लावताय? लोक स्वतःहून तुमचा धर्म एक्सेप्ट करतील जर तुमचा धर्म एवढा सुंदर असेल तर. खूप काही गोष्टी आहेत मित्रांनो, पण हे एकदम एक्स्ट्रीम लेवलला जात चाललंय. सो मित्रांनो, आजूबाजूला म्हणजे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेस किंवा सुनसान जागेवर असं काही पाहाल की कोणाबरोबर चुकीचं होतंय किंवा काय होतंय, तर आवाज उचला फक्त, बस एवढंच सांगायचंय. आता तुम्ही विचार कराल आवाज उचला म्हणजे आपण पण त्यात फसायचं का? पण मित्रांनो, आपलाच भाऊ एखादा त्याच्यात फसतोय तर त्या भावाला हेल्प करायला थांबा. तर त्या भावाला हेल्प करणं चुकीचं आहे का? जर तुमच्या डोळ्यासमोर अशा काही गोष्टी होत असतील तर प्लीज थांबवा, कारण का हे कधीही कोणाबरोबरही आणि कसंही होऊ शकतं. आणि काय काय होऊ शकतं हे नाही सांगू शकत मित्रांनो.
कारण का हे खालच्या एकदम खालच्या थरातली लोक आहेत. यांची लेवल एकदम खालच्या थरातले. सो हे काही करू शकतात. आता त्याच न्यूज मध्ये मी एक पीडित आहे त्यांची न्यूज ऐकली. म्हणजे ते स्वतःच एक हे देत होते, विधान देत होते की संबंध ठेवू नका कोणाबरोबर सुद्धा. पण मित्रांनो कसं आहे, संबंधांमध्ये मित्र आपले असतात. संबंध ठेवा पण कसं वाहून जाऊ नका मित्रांनो. कारण का घरच्या मजबुरीचा हे लोक फायदा घेतात, घरच्यांच्या मजबुरीचा. घरचे आरडले ओरडले की हे लोक पुढे होतात आणि नंतर मग शेवटी जे घरच्यांप्रमाणे चाललंय त्याच्यापेक्षा वाईट होण्याची परिस्थिती येते. त्यामुळे प्लीज मित्रांनो, कामावर असाल किंवा कुठेही असाल, असं काही पाहाल की होत आहे, सरळ इन्फॉर्म करा. कोणाचाही विचार न करता सरळ इन्फॉर्मेशन द्या पोलिसांना आणि त्यातून मोकळे व्हा. कारण का याच्या पुढे खूप मोठा गुन्हा घडू शकतो, खूप मोठा. आणि जर तुम्ही आवाज नाही केला तर ती वेळ निघून गेलेली असेल. तुम्ही वाचवू सुद्धा शकता त्या माणसाला आणि गुन्हा होण्यापासून. तर मित्रांनो, थोडीशी दक्षता घ्या आणि आजूबाजूला वातावरण बघत राहा, काय चाललंय, कसं चाललंय आणि कुठल्या लेवलचं चाललंय. तर ह्याला तुम्ही सुद्धा बळी जाऊ नका आणि दुसऱ्याला सुद्धा जाताना पाहू नका. कारण का त्या एका गोष्टीमुळे जो बळी जाणार आहे त्याचं लाईफ सुधरून जाईल मित्रांनो. जे करताय बिंदास करा. आवाज उचलला तर 10 लोक पाठीशी उभी राहतील नक्कीच. पण आवाज नाही उचलला तर तुमची तोंडा अळून बांधली जाते. सो आवाज उठवायला शिका. आणि असं काही पाहाल तर उभे राहा त्याच्यासाठी. तर आजचा एवढाच मेसेज. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलवर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आपल्याला सबस्क्रायबर आणि लाईकची खूप गरज आहे मित्रांनो. आता चॅनल चालू केलेलं आहे तरी सुद्धा गरज तर आहे मित्रांनो. सो ही गरज तुम्ही संपवणार आहात. सो लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि जर चॅनल आवडला असेल तर आजूबाजूच्यांना पण सबस्क्राईब करायला लावा. तर भेटूया. ह्या ब्लॉगचा इथेच एंड होतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. स्टे ट्यून आणि शेवटपर्यंत मित्रांनो ब्लॉग बघत राहा. असे काही मेसेज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल डेली. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.